आपण या ठिकाणी गुरुताई यांच्या भूमिकाच्या पूर्णाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आज जो गुलाबराव पाटील मंत्री आहे तो फक्त बाबासाहेबांच्या घटनेमुळे आहे. घटना लिहिली गेली नसती तर हा ओबीसी आज या राज्याचा मंत्री राहिला नसता. की बारिश ना होती तो खेती ना होती, बाबासाहेब ना होते तो समता ना होती. या सुंदर अशा कार्यक्रमाला मला या ठिकाणी येता आलं आणि निश्चितपणाने 3 वाजता 4 वाजेची गाडी होती, पण 3 वाजता डीसीएम साहेबांचा फोन आला की तुला एक मीटिंगला अर्जंट जायचं. करू काय? तुम्ही विमानाने यावं तुझ्याकडे, म्हणजे विमान मागावं लागलं साहेबांकडे आणि विमानाने मी इथं पोहोचतो. पण म्हणलं हा कार्यक्रम मिस करायचा नाही. मी बाहेर तर बराच जातो, बाहेर कार्यक्रमाला जातो, पण माझ्या गावामध्येच जर मी राहिलो नाही तर मग काय कामाचं. त्यामुळे हे सगळ्यात मोठं माझं गाव, माझ्या गावच्या माय बहिणी, माझ्या गावाचे तरुण मुलं आणि माझ्या गावाचे वरिष्ठ यांची जी आयुष्यभर मला साथ आहे ती मी कधी विसरू शकत नाही आणि मरेपर्यंत विसरणार नाही. परमेश्वराला आणि बाबासाहेबांना माझी हीच कायम प्रार्थना असते की मला कधी माझ्या अंगामध्ये गर्व येऊ दे नको. जसा गुलाब आहे तसा कायम गुलाब राहू दे, हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.